गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। आज परम पावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश। दररोजचा नित्य नियम होणारी आपल्या हातूनची सेवा, ही सेवा करत असताना हा भगवंताचा संदेश अत्यंत महत्त्वाचा असतो। प्रत्येक जन्माला आलेला मानव हा भगवंतानी जन्माला पाठवलेला आहे। तुम्हा आम्हाला कार्य करण्यासाठी कोणी पाठवले आहे? भगवंतानी पाठवले आहे। आपला देह त्यांनी तयार केलेला आहे आणि आपल्या हातून काहीतरी अपेक्षा आहे त्यांना। काय अपेक्षा आहे? चांगल्या कर्तव्याची, चांगल्या सेवेची अपेक्षा आहे। म्हणूनच हे चराचराची निर्मिती भगवंताने केलेली आहे। हे सृष्टी चक्र चालत राहतं। युगाने युगे अनेक जीव जन्माला येतात, मृत्यू पावतात। 184 योनी इतके जीव जंतू आहेत। परंतु यात सर्वात श्रेष्ठ असलेला हा जन्म, हा मानवाचा जन्म आहे। आणि हा जन्म श्रेष्ठ का असा मानलेला आहे? तर सर्व प्राण्यांमध्ये, सर्व जीवजंतूंमध्ये बुद्धितत्व जास्त असलेला हा जन्म आहे। आणि म्हणून करता हा मानव जन्म अत्यंत दुर्लभ आहे। आपल्याला तो प्राप्त झालेला आहे, परंतु याचा उपयोग कसा करून घ्यायचा, ह्या जन्माचं सार्थक कसं करून घ्यायचं, नेमकं कोणत्या टप्प्यात काय करायचं हे आपल्याला कळत नाही। आणि म्हणून करायच्या वेळेला आपण करत नाही आणि नको त्या वेळेला अनेक गोष्टी करत बसतो। म्हणून वेळेला अत्यंत महत्व आहे। समयाशी सादर व्हावे, वेळ अत्यंत महत्वाची आहे। क्षणोक्षणी करावा विचार, प्रत्येक क्षणाला विचार करा म्हटले। विचारच संपला, माणूस संपला। जिवंत आहे म्हणून तो माणूस जिवंत आहे असं म्हणायचं नाही। तर ज्याचा विचार संपला त्याच क्षणी तो, त्याचा कार्यभाग संपला आणि त्याच्या जीवनाचाही अर्थ संपला। म्हणून हा विचार अत्यंत महत्वाचा आहे। प्रपंचामध्ये काही सूत्र आहेत, प्रपंच कसा करायचा। परमार्थामध्ये ही सूत्र आहेत, परमार्थ कसा करायचा। भक्तिसूत्र आहेत, नारद मुनींनी भक्तिसूत्रे सांगितली। रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिला। दासबोध, दासांना केलेला बोध।
भक्तीचे अनेक प्रकार सांगितले. कशी भक्ती करायची, नवविधा प्रकारची भक्ती ही कशी करायची, सगळं त्याने साधू संतांनी सांगितलं. आणि त्या नवविधा भक्तीमध्ये एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची भक्ती आहे, आणि ती म्हणजे दास्य भक्ती. भगवंताचं दास होऊन आपण सेवा करायला पाहिजे. सद्गुरूंचे दास होऊन सेवा करायला पाहिजे. ही उच्च कोटीची भक्ती आहे. दास्यत्व मिळणं ही गोष्ट सोपी नाही. कारण भगवंतांचे अनेक भक्त असतात. हजारो लाखो कोट्यावधी भक्त असतात. सद्गुरूंचे अनेक भक्त असतात. पण भगवंतांनी त्या भक्तांचा, त्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे, मगच ती दास्य भक्ती फळाला येते. गुरुची सेवा करणारे शिष्य अनेक आहेत, परंतु ज्यांची सेवा आवडते असे फार थोडे असतात. दास्य भक्ती पूर्णत्वाची दिसणारे असे शिष्य, असे भक्त फार थोडे असतात. या दास्य भक्तीला किती महत्व आहे? खूप मोठं महत्व आहे. किंबहुना सगळं सार या दास्य भक्तीच्या तत्वामध्येच दडलेलं आपल्याला दिसेल. आणि श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ही ज्ञानमूर्ती ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य संपन्न, ज्ञान संपन्न, अलौकिक बुद्धी असलेली, परंतु त्यांनी सुद्धा दास्यत्व स्वीकारलं. सद्गुरूंचं दास्यत्व स्वीकारलं. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला हे बघायला मिळेल. म्हणे निवृत्ती दासू. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा निवृत्तीनाथांचं दास्यत्व स्वीकारलं. म्हणे ज्ञानेश्वर असं कधी त्यांनी म्हटलं नाही. म्हणे निवृत्ती दासू म्हणजे मी निवृत्तीचा दास आहे, मी गुरूंचा दास आहे. हे त्यांनी त्यांच्या या लेखणीतून दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही दास्यत्व स्वीकारलेलं आहे गुरूंचं, आणि मनोभावे दास्यत्व करतोय. रामदास स्वामी स्वतःला दास म्हणून घेत होते. रामाचे दास म्हणून रामदास. मी कोण? रामाचा दास म्हणून रामदास. म्हणजे स्वतःला रामाचा दास समजून घेत होते. दास्यत्व भक्ती त्यांनी मनोमन केलेली आहे. अशा प्रकारची दास्यत्व भक्ती आपणास श्रेष्ठ दर्जाची दिसेल. रामायणामध्ये आपण जर पाहिलं तर हनुमंतरायासारखा निष्ठावंत भक्त आजपर्यंत कधी न झाला, न पुढे होईल, अशी दास्य भक्ती हनुमंतरायानं गुरूंची मनोमन ही सेवा करून दास्य भक्ती काय असते हे आपणास दाखवलं. किती श्रेष्ठ दर्जाची भक्ती हनुमंतरायाची. अत्यंत महत्वाचं कार्य हनुमंतावर सोपवलेलं होतं. सीतामाईचा शोध घेण्याचं अत्यंत महत्वाचं काम हनुमंतरायावरती सोपवलेलं होतं. आणि ज्यावेळी ते कार्य त्यांच्यावरती सोपवलं, सीतामाईचा शोध घेण्यासाठी हनुमंतराया गेले. ज्या क्षणी त्याने प्रवासाला सुरुवात केली त्यावेळपासून
अन्न पाणी कोणत्याही प्रकारचं काहीही ग्रहण केलं नाही. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत सीतामाईची भेट होत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळी समुद्र पार करून सीतामाईंची भेट अशोकवनात जाऊन घेतली, सगळा शोध केला आणि सीतामाईंची भेट झाली, संपूर्ण संदेश प्रभू रामचंद्राचा सीतामाईंना सांगितला गेला. आणि मग सगळं कार्य संपल्यानंतर मग त्यांनी सीतामाईला सांगितलं, हे माई, मला आता भूक लागलेली आहे, मी काही आतापर्यंत अन्न पाणी घेतलेलं नाही, मग मी काय खाऊ? मग सीतामाईंनी सांगितले, फळं खा म्हणून सांगितले. कोणती फळे? तर झाडाची पडलेली फळं, ती फळं सेवन करण्याची आज्ञा दिली. म्हणजे यातून आपल्याला लक्षात येईल की सद्गुरूंचं कार्य कसं करायचं असतं. कार्य पूर्णत्वास झाल्याशिवाय अन्नाचा कणही घेतला नाही हनुमंतरायांनी. आणि आम्ही तास 2 तासाची वेळ आमच्यासाठी मिळू शकत नाही. सद्गुरूंना वेळ लागत असेल जेवायला तर आम्ही अगोदरच जेवण करून उरकून घर गाठायला बघतो. गुरु कधी जेवायचं त्यावेळेस जेवू दे, नाही तर उपाशी राहू दे. म्हणजे आपल्याला त्याचं महत्व कळलेलं नाही. दास्यत्व भक्ती काय असते हे कळलेलं नाही. हीच माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. साधू संत भगवंताची निश्चिम सेवा करणारे दास म्हणून सेवा करत होते. म्हणून त्यांची सेवा पूर्णत्वाची होत होती. आपण दास्यत्व का स्वीकारत नाही? तर आपण दुसऱ्याचे कोणाचे तरी दास झालेलो असतो. काही जण घरातल्या माणसांचे दास होतात, काही जण नातेवाईकांचे दास होतात, काही जण पुढाऱ्यांचे दास होतात, काही जण मित्रांचे दास्यत्व करतात. अनेक प्रकारचं दास्यत्व स्वीकारलेलं असतं, पण भगवंताचं आणि गुरूंचं दास्यत्व मात्र करायला तो तयार नसतो. मग इकडं तो स्वामित्व गाजवायला बघतो. काही जण बाहेर जगामध्ये स्वामित्व गाजवतात आणि घरामध्ये दास्यत्व स्वीकारतात. म्हणजे कोणाचं दास व्हावं हेही कळत नाही. सेवा काय करावी, कशी करावी हेही कळत नाही. किती मनोभावे सेवा करायला पाहिजे, पण मन एकीकड आणि भाव एकीकड, त्याची जोड एकत्र येऊ शकत नाही. अशी इतकी फाटाफूट केले. मग शरीर कुणाचं तरी दास झालेलं आहे आणि मन सुद्धा काही जणांचं दास्यत्व, इतरांचं दास्यत्व करते. त्या मनाला काय पाहिजे त्या गोष्टीचं ते दास्यत्व स्वीकारते. म्हणजे काया दास्यत्व करण्यासाठी आपल्याकडे नाही. कारण शरीर आपण भक्तीसाठी खर्च करत नाही, प्रपंचासाठी जास्त खर्च होतोय. संतांचे पायी खर्चावे शरीर, हे शरीर प्रपंचातच खर्च होत चाललं. भगवंताच्या गुरूंच्या दास्यत्वासाठी ते खर्च होत नाही. मग आपण दास्यत्व हे सद्गुरूंचं आणि भगवंताचं दास्यत्व कधी करणार? आणि संपूर्ण आयुष्यभरामध्ये ही जर सेवा आपल्याला नाही मिळाली तर मग हे जीवन सफल होऊ शकत नाही. म्हणून परमार्थ जाणून घेतला पाहिजे, मुख्य विचार जाणून घेतला पाहिजे.
की अगोदर जे होऊन गेलेले साधू संतांनी कशा पद्धतीने सेवा केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वर आहेत, सगळ्या जगाचे मालक आहेत, परंतु त्यांनी सुद्धा सांदीपानी मुनींच्या आश्रमात सद्गुरूंच्या आश्रमात राहून मनोभावे सेवा केली. लाकडाच्या मोळ्या वाहिल्या, उष्ट्या पत्रवाळ्या उचलल्या, म्हणजे देवादी देव असताना सुद्धा त्यांनी दास्यत्व, सद्गुरूंचं दास्यत्व स्वीकारलं. हे दास्यत्व मनापासून स्वीकारावं लागतं. राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये असताना लक्ष्मण पूर्णत्वानं दास्य भाव ठेवून मनोभावी सेवा करत होते. प्रत्येक गोष्ट काय पाहिजे, कधी पाहिजे, लगेच हजर. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा परमार्थ जाणून घेतला पाहिजे. जर परमार्थ नाही जाणून घेतला तर व्यर्थ भटकंती होते. म्हणून काया वाचा मने, काही जणांचं कायेनं दास्यत्व आहे पण मनानं नाही. काही जणांचं कायेनंही दास्यत्व आहे, मनानंही दास्यत्व आहे, पण वाचेनं दास्यत्व नाही. ती वाचा त्याची इतर लोकांची स्तुती करण्यातच ते दास्य भक्ती त्याला करतोय. म्हणून प्रत्येक गोष्ट आपण जाणून घ्यायची. सर्व भावे दास मी तुझा झालो, काया वाचा मने सर्वार्थाने मी तुझा दास झालो. सेवा करायचे ते अर्धवट नाही, पूर्णत्वाची सेवा. रिकामा अर्धगडी राहू नको, हरिपाठामध्ये माऊलींनी सांगितलं. आपण पूर्णत्वाचं काय करतच नाही आणि फलप्राप्ती मात्र पूर्णत्वाची का होईना म्हणून आपण वाट बघतो. मला का प्राप्त होईना, आपण केलेच नाही पूर्णत्वाच्या दिशेनं. सगळा अर्धा भाग, सेवा अर्धवट, विश्वास अर्धवट, श्रद्धा अर्धवट, कार्य अर्धवट, पूर्णत्वाचं काही नाही. ही पूर्ण समर्पणाची भावना ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी ही दास्य भक्ती चांगल्या प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि मग तिथं द्वैत भाव राहत नाही. देव माझा, माझा मी देवाचा. भक्त आणि देव एक होतात, गुरु आणि शिष्य एक होतात. हे पूर्ण एक होतं, संगम होतो सगळ्या गोष्टींचा. आणि म्हणून हे सगळं जाणून घेत असताना हा जन्म पुन्हा मिळणार नाही, म्हणून वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. प्रत्येक तत्व समजून घेतलं पाहिजे. दास्यत्व कोणाचं करायचं आहे? भगवंताचं दास्यत्व करा, सद्गुरूंचं दास्यत्व करा, साधू संतांचं दास्यत्व करा, आई वडिलांचं दास्यत्व करा. काही साहेब मंडळी मोठ्या पगाराची असतात, त्यांना दास्यत्व नको वाटतं आई वडिलांचं, ते रोजगारी लावून सेवा करतात. पैसे किती घालवले, किती खर्च केले याला महत्व नाही. आपण स्वतः ते दास्यत्व स्वीकारलं पाहिजे आणि ती सेवा केली पाहिजे. म्हणून भक्ती सुद्धा रोजगारी लावून भक्ती करून चालणार नाही. ही मनोभावे आपणच स्वतः केली पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. 6 शास्त्र 18 पुराण सगळ्यांनी काय संदेश दिला की जे आपण करायचंय ते सगळं भगवंतासाठी करायचं. कारण करता करविता तो देव राणा.
आपण काहीच करत नाही, पण केल्याचा अहंकार मात्र आपणास जास्त होतो. आणि मग जर दास्यत्व पूर्णत्वानं स्वीकारलं तर अहंकाराचा स्पर्श होत नाही. म्हणून दास्य भक्ती अत्यंत महत्वाची आहे, श्रेष्ठ दर्जाची आहे आणि सहज घडणारी आहे. फक्त मन मात्र समर्पित करावं लागतं, अन्यथा ती भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. मनाचं समर्पण, अंतःकरणातून सेवेचं समर्पण अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्या जगाची मालकीन असलेली लक्ष्मी, जिच्याकडे सगळी धनसंपदा ऐश्वर सगळं आहे, कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, पण अशी लक्ष्मी सुद्धा भगवंताच्या चरणाजवळ बसून दास्य भक्ती करत आहे की मी तुझी दास आहे. अशी भक्ती स्वतः करत आहे आणि चरणाजवळून कधीही हलत नाही. सतत आपली दास्य भक्ती करत बसलेली आपल्याला दिसते. भगवंताचे पाय चेपणे, भगवंताच्या चरणाजवळ बसून राहणे, ही मनोभावी सेवा करत असलेली आपल्याला दिसेल. म्हणजे ही दास्य भक्ती किती श्रेष्ठ दर्जाची आहे हे आपणास लक्षात येईल. हनुमंतराया सुद्धा सद्गुरूंच्या चरणाजवळून कधीही दूर जात नाही. असा हात जोडूनच मी सेवक आहे, मी प्रभू रामचंद्राचा सेवक आहे असं अभिमानानं सांगतो. म्हणजे किती दास्य भक्तीचं गुण हनुमंतरायामध्ये आहेत आपल्याला दिसतं. मग हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही दास्य भक्ती किती महत्वाची आहे. आणि ही दास्य भक्ती जर करायची असेल तर भगवंताच्या चरणात जवळून दूर जाणं हे उपयोगाच नाही. सतत आपण त्यांच्या चरणाशी लीन झालं पाहिजे. धरिले चरण न सोडे आता. आणि जे त्यांचं चरण धरल्यानंतर, पूर्णत्वानं त्यांना शरण गेल्यानंतर ही निश्चितपणानं दास्य भक्ती फळाला येते. आणि मग आपण जन्माला आल्याचं जे सार्थक आहे ते निश्चितपणानं होणार आहे. म्हणून परमार्थ करत असताना आपल्याला आनंद मिळवायचा आहे, पण आपल्याला आनंद कधी मिळणार? भगवंताला प्रसन्न केल्यानंतर, सद्गुरूंना प्रसन्न केल्यानंतर मग आपल्याला आनंद मिळणार, मग ब्रह्मानंद मिळणार. आपण भगवंताच्या सेवेला धावून जात नाही, त्यांचं दास्यत्व स्वीकारत नाही, मनोभावी सेवा करत नाही, कशी तरी सेवा करायची आणि मग त्यांना प्रसन्न न करता आपण प्रसन्न कसं होणार आहे? आईवडिलांना उपाशी ठेवून जर अन्नछत्र घालत असेल तर त्याला किती पुण्य लाभ मिळणार आहे? तसं सद्गुरूचं कार्य सोडून व्यर्थ भटकंती करत बाकीचे जो उद्योग जगातले जर करत असतील शिष्य, तर त्यांना त्यातून काय फलप्राप्ती मिळणार आहे? आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा की आपण भगवंताची सेवा मनोभावे करावी, सद्गुरूंची सेवा मनोभावे करावी. करू नका काही संत संग धरा. आणि म्हणून साधू संतांच्या सहवासात राहून दास्य भक्तीचा स्वीकार करा. आणि मग आनंदो रे आनंदो, अवघा परमानंदो रे परमानंदो. आजचा हा गुरुवारचा संदेश देत असताना एकच लक्षात घ्या की दास्य भक्ती किती महत्वाची आहे. आणि म्हणून या दास्य भक्तीचा जर अंगीकार केला तर निश्चितपणाने जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पूर्णत्वाचे दास पहा, अर्धवट नाही. अर्धवट दास खूप आहेत, पण पूर्णत्वाचे दास्यत्व करणारे फार थोडे आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वाची सेवा, पूर्णत्वाचं दास्यत्व, पूर्णत्वाची भक्ती, पूर्णत्वाचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही परिपूर्ण तुमचं जीवन होईल आणि भगवंताच्या कृपेला आपण पात्र होणार.
म्हणून आजच्या संदेशाच्या निमित्तानं एकच लक्षात घ्या की दास्यत्व मनोभावे करण्याचा प्रयत्न करा. कुंडलिका विठ्ठल